आज दोन घटनांनी मुंबई हादरली। एक म्हणजे घाटकोपरमधल्या एका चाळीवर डोंगर कोसळला आणि 4 घरं या डोंगराखाली गाडली गेली। या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झालाय, तर विलेपार्लेमध्ये एका उंच इमारतीत लागलेल्या आगीमध्ये 2.5 वर्षांचं एक बाळ आणि 23 वर्षांच्या तरुणीनं जीव गमावलाय। कशा घडल्या या दोन दुर्घटना आपण पाहूया। घाटकोपरमध्ये चाळ कोसळली, विलेपार्ल्यात बिल्डिंगला आग, मुंबईत मंगळवार ठरला घातवार। या दोन हादरवणाऱ्या घटनांनी मुंबईची पहाट उजाडली। घाटकोपरच्या अशोकनगरमध्ये गौसिया चाळ कोसळली। पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास मुसळधार पावसानंतर डोंगराचा मोठा भाग खालती आला आणि थेट घरांवर येऊन कोसळला। इथले रहिवासी गाढ झोपेत असताना माती, दगड आणि ढिगाऱ्याखालती घरं गाडली गेली। 2 ते 3 घरांवर डोंगराचा भाग कोसळला। दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस, NDRF, रुग्णवाहिका आणि पालिकेची सगळी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। बचाव कार्यातलं प्रत्येक मिनिट महत्त्वाचं होतं। चिंचोळे रस्ते, अरुंद गल्ल्या आणि भला मोठा ढिगारा उपसणं कठीण होतं। ढिगाऱ्याखालतून अडकलेल्यांचं बचाव कार्य सुरू झालं। अखेर या दुर्घटनेत 8 जणांनी जीव गमावला। मेरा बड़ा भाई है। क्या दुर्घटना हुई है? और बड़े भाई का दोस्त भी है साथ में। मेरा लड़का है, अभी जा गई रहा था, मैं फोन की थी, बोला मैं आगे आ रहा हूँ, मम्मी डरो मत। तो मेरा लड़का है, एक ये दुकान वाला है, इसका पूरा परिवार है। मेरी बहन हुई है, 2 छोटे बहन बांधू। उनका नाम है आरिफ शेख। आरिफ शेख कितने साल के हैं? 28 साल के। आप भी इधर ही रहते हो? हाँ, मैं मेरा खुद का रूम है, वो भाड़े पे थे। अभी 2 दिन हुआ गांव से आए हैं। महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी घाटकोपरमध्ये घटनास्थळी भेट दिली आणि NDRFचे जवान, आपले मुंबई महानगरपालिकेचे, अग्निशमन दलाचे सर्वच जवान या ठिकाणी काम करतात। स्थानिक नागरिकांनी देखील इथे सहकार्य केले। आमचे नगरसेवक, स्थानिक ज्यांचा वॉर्ड आहे विजू आमचे शिंदे, ते देखील स्वतः सकाळी 3 वाजल्यापासून या घटनास्थळी उपस्थित आहेत। पावसाळ्यात डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या वस्त्यांना मोठा धोका असतो। गौसिया चाळीला सुद्धा धोकादायक असल्याची नोटीस बजावण्यात आली होती, मात्र तरीही जीव धोक्यात घालून अनेक कुटुंब इथे राहत होती। दुर्घटनेच्या नंतर प्रशासनाकडून मृतांच्या वारसांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। गौसिया चाळीवर डोंगर कोसळल्यानं अवघ्या काही सेकंदात अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाली। वस्त्या धोकादायक जाहीर करणं, त्यांना नोटिसा देणं याहीपेक्षा कायमस्वरूपी तोडगा निघायला हवा। हेच घाटकोपरमधल्या गौसिया चाळ दुर्घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। तर तिकडे पश्चिम उपनगरातल्या विलेपार्ले इथे एका उंच इमारतीला मंगळवारी रात्री आग लागली। विलेपार्ले पश्चिम मधल्या बॅप्टिस्टा रोडवरच्या शांता भवन या इमारतीला आग लागली। 12 मजल्यांच्या या इमारतीमध्ये 11व्या मजल्यावरच्या 1101 आणि 1102 या क्रमांकाच्या फ्लॅट्समध्ये आग लागली होती। या आगीत 2.5 वर्षांच्या मुलासह 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 6 जण जखमी झाले। घटना की अभी तक एक तो बरसात का भी मौसम था, उसके बावजूद भी इतनी जोरदार इधर फायर हुआ था। 10 बजे करीब ये हुआ था और 11वां माला पूरी तरह से आग की चपेट में आ गया, और जिससे उस 11वें माले पे रहने वाले जो पूरा परिवार था वो उसकी चपेट में आ गया, और वहाँ पर ये कैजुअलिटी हो गई है उनके घर में। विलेपार्ल्यात शांताभवन इमारतीला लागलेल्या आगीत 2.5 वर्षांचा आबीर आणि 23 वर्षांची अंकिता या दोघांचा मृत्यू झाला। आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही, मात्र AC, सोफा आणि फॉल्स सिलिंगमुळे आग वेगानं पसरली आणि त्या आगीत एका खोलीत झोपलेला 2.5 वर्षांचा आबीर आणि त्याचा सांभाळ करणारी अंकिता यांनी जीव गमावला। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।